जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या बघूयात. 36 जिल्हे 72 बातम्या. राज ठाकरे लातूरमध्ये पोहोचले. शासकीय विश्रामगृहात शेकडो कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औसा इथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत. लातूरमध्ये पोहोचत असताना औसा इथे पहिलं स्वागत. उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून सांगळे यांचं तगडं आव्हान. मी धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार. चिपळूणमधील निर्धार मेळाव्यात माजी आमदार सदानंद चव्हाण यांची घोषणा. चिपळूण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा कायम. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीत ठाकरे गटाचा भगवा सप्ताह. गटप्रमुख, बूथप्रमुख आणि माजी आजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न. बीड जिल्ह्यात ठाकरे गट सक्रिय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपचं उत्तर नगरमधील शिर्डीत अधिवेशन. विजया रहाटकर आणि विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आजी माजी आमदार, पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांचा अधिवेशनात सहभाग. मनसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवणार. राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता. सोलापुरातील माढा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता. पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांचा दावा. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये शिंगणे विरुद्ध शिंगणे अशा लढतीची शक्यता. दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक. मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्या सोलापुरातून सुरुवात होणार. जरांगेंच्या सभास्थळाचा पोलीस आयुक्तांकडून आढावा. आरक्षण दिलं नाही तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. राजकारण्यांना पायाखाली तुडवायची ही योग्य वेळ. मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा. फडणवीसांनी घेतलेली सर्वपक्षीय बैठक मराठा विरोधी होती. मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा टीका. सत्तेत जाऊन तुम्ही करणार काय? जरांगेंच्या सत्तेत जाण्याच्या विधानावर लक्ष्मण हाकेंची टीका. आम्हाला राजकारणात यायचं नाही, मात्र सर्वपक्षीय आमदारांनी फडणवीसांना समजावून सांगितलं पाहिजे. मनोज जरांगे यांचं महायुतीतील आमदारांना आवाहन. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी. आमचा जरांगेंना पाठिंबा तर फडणवीस भाजपची भूमिका मांडणार. फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश केरेंचं वक्तव्य. करमाळा विधानसभेसाठी इच्छुक रामदास झोळ यांनी अंतरवली सराटीत जरांगेंची भेट घेतली. विधानसभा उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची रामदास झोळ यांची माहिती. धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा निषेध. पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांचं पत्रक. काल अचानक सरकारकडून बदलीचे आदेश काढण्यात आल्यानं शहरवासीय आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मराठा संघटना आक्रमक. अखिल भारतीय छावा संघटनेकडून मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट 5 लाखांची कर्जमाफी द्या ही मागणी. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दिलेला निर्णय अयोग्य, तर आणखी 8 दिवस वाट बघणार. अन्यथा राणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा आनंदराव अडसूळ यांचा इशारा. भुजबळांच्या महत्वाकांक्षी नार पार नदी जोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रात अडवण्यासाठी केलेला प्रकल्प. केंद्रानं नकार दिला तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. रत्नागिरी नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग. नाशिकमध्ये 17 सवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलं. आदिवासी विकास भवनावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींसमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा सरपंच संघटनेला राज्य सरकारचा इशारा. 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांची मर्यादा उच्च न्यायालयानं कमी केल्यानं निर्णय. भंडाऱ्यात सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय. कर्णप्रधीर प्रवर्गातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोगरेंची ही मागणी. टोल माफी आंदोलनातील काँग्रेसच्या 22 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यात काँग्रेसचा रुमने मोर्चा, शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी, काँग्रेसची मागणी. वाशिमच्या कारंजामध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचं धरणे आंदोलन, जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांची आंदोलनात उपस्थिती. पूर ओसरल्यानंतर नाशिकच्या गोदाकाठी दगडांचा ढीग, होळकर पुलाशेजारील बांधकाम साईटवरून हे दगड वाहून आले. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियान सुरू. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर काही नागरिकांची हुल्लडबाजी, नदीकाठावर कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. गोदावरीला आलेला पूर ओसरला, गंगापूर धरणातला विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरायला सुरुवात. तुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी आलं. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 22.31%वर, नाथसागर जलाशयात 45,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्रानं रौद्र रूप धारण केलं. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. उजनी वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबाबाई पटांगण इथल्या व्यास नारायण परिसरात पूरस्थिती. व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं रात्रीच स्थलांतर. उजनी धरणातून 1,26,300 क्युसेक पाण्याचा भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली, तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळसह 7 तालुक्यातील 104 गावांना पुराचा धोका कायम. सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे बंद. पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय, नदीकाठच्या गावांना दिलासा. 16 दिवसांनंतर कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदीची पातळी 38 फूट 11 इंचांवर. ठाण्याच्या शहापूरमधील अशोक धबधब्याचं सौंदर्य खुललं. पर्यटकांसाठी आकर्षक ठरतोय अशोक धबधबा. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातली कामं खोळंबली. रत्नागिरीचा मार्लेश्वर धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरतोय. धबधब्याचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूरसंकटानंतर शेतकऱ्यांकडून पेरणा सुरू. भात, मिरची आणि कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात मुगाचं पीक बहरलं. यंदा मूग पिकासाठी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर, मात्र संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी पायपीट. भर पावसाळ्यात सावखेड गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. नाशिकच्या पूर्व भागावर पावसाची अवकृपा. अनेक गावं आणि वाड्यांना भर पावसाळ्यात टँकरनं पाणी पुरवठा होतोय. नांदगाव, मालेगाव आणि बागलाणमध्ये सर्वाधिक टँकर. पालघरच्या विक्रमगड इथल्या आश्रमशाळेतील 4थीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू. खुडेड इथल्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालित अनुदानित आश्रमशाळेतली घटना.